नमस्कार, मी प्रकाश गाडे आज तुमच्यासमोर एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे। येत्या 5 वर्षात घरगुती विजेचे दर तब्बल 23% कमी होणार आहेत। शेतकरी वर्गासह सर्व वीज ग्राहकांना याचा फायदा होणार आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे पुढील 2 वर्षात कार्यरत होणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज पुरवठा होणार असून घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक यांना देखील मोठा फायदा होणार आहे। सौर ऊर्जा प्रकल्पामुळे आगामी 5 वर्षात 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे विजेचे दर जवळपास 6 रुपये प्रति युनिट, तर 101 ते 300 युनिट वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी विजेचे दर हे जवळपास 12 रुपये प्रति युनिटपर्यंत टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे। ही दर कपात 1 एप्रिलपासून महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दर कपातीचे लाभ टप्प्याटप्प्याने मिळू लागतील। 100 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे विजेचे दर 5 रुपये 87 पैसेपर्यंत, तर 101 ते 300 युनिट वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचा दर 11 रुपये 82 पैसे रुपयापर्यंत कमी करण्याचा महावितरणने प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगापुढे ठेवला आहे। सौर ऊर्जा निर्मितीचा धडाकेबाज कामगिरीमुळेच शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहक यांना याचा मोठा फायदा होणार आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे राज्यात आगामी 2 वर्षात 16,000 मेगावॅट एवढी वीज निर्मिती होणार आहे। त्याचा मोठा फायदा महावितरणला तर होणारच आहे, त्याचबरोबर महावितरणच्या ग्राहकांना देखील मोठा फायदा होणार आहे। 100 युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांचे वीज दर 7 रुपये 65 पैशापासून ते 5 रुपये 87 पैसेपर्यंत म्हणजेच 23% कमी होणार, तर 101 ते 300 युनिट वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांचे दर सरासरी 13 रुपये 49 पैसे प्रति युनिट, तर 11 रुपये 82 पैसे प्रति युनिटपर्यंत जवळपास 12% कमी होतील। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे अनेक फायदे पुढील 5 वर्षात ग्राहक आणि महावितरणला होणार आहे। महावितरणचा सरासरी वीज पुरवठ्याचा दर सध्याचा 9 रुपये 45 पैसे या दरावरून 2029-30 पर्यंत 9 रुपये 14 पर्यंत खाली येणार आहे। मित्रांनो, ही जी दर कपात आहे, आजपर्यंत आपण जेवढे सरकारे बघितलेली आहेत ती सरकारे फक्त दरवाढीबद्दलच चर्चा करायची। तुम्हाला आठवत असेल, लॉकडाऊन पडला त्यावेळेस उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये वीज दराचे भाव गगनाला भिडले होते। मोठ्या प्रमाणात जबरदस्ती घरगुती विजेचे बिल, तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर वीज बंद करण्यात आली होती। त्याचबरोबर मी 2014 पूर्वीची एक आठवण तुम्हाला करून देतो, जेव्हा राज्यामध्ये 12 तास लोडशेडिंग होते। जवळपास 15 वर्ष लोडशेडिंगने राज्य होरपळत होतं, शेतकऱ्यांना तर वीजच उपलब्ध नव्हती। तो काळ आठवा आणि आताचा काळ आठवा। आपण मनुष्य जातीतील आहोत, त्यामुळे आपणाला जो गेलेला काळ आहे तो विसरतो आपण, पण थोडंसं आठवून बघा। जर देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जर भाजपाचं सरकार 2014 मध्ये महाराष्ट्रात अस्तित्वात आलं नसतं, तर आजही आपणाला भारनियमनाचा फटका सहन करावा लागला असता। मित्रांनो, भारनियमन मुक्त महाराष्ट्र झालंय हे फक्त काही जादूची काडी फिरवली नाही आहे देवेंद्रजींनी, त्याच्या मागे त्यांचं विजन, त्यांची कार्य आणि त्यांनी घेतलेला ध्यास। आज मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2016ला सन्माननीय देवेंद्रजी यांनी चालू केली होती, त्याचं आज वटवृक्ष होताना आपण बघत आहोत आणि त्याच वटवृक्षाची सावली आज आपल्याला मिळणार आहे, ती वीज दर कपातीच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांसाठी मोफत वीज देण्याच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे। हा जो लाभ आहे सर्व ग्राहकांना तर मिळणारच आहे, त्याचबरोबर ज्यांना ही आनंदाची वार्ता माहिती नाही आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।